नमस्कार मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र न्यूज मध्ये। तर नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा। पुणे जिल्ह्यात नसरापूर गावामध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने 65 वर्षीय भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी मानत फाशीची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणाची सुनावणी 25 जून रोजी पूर्ण झाली होती। त्यावेळी न्यायालयाने निकाल सुनावताना हा आरोपी दोषी असल्याचं म्हटलं होतं। पुण्यातील विशेष न्यायालयाने निकाल दिला आणि त्यात आरोपीने बलात्कार व हत्या केल्याचे म्हटलं। निकालाचे वाचन करताना न्यायाधीश साळुंखे म्हणाले, शिक्षेच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर शिक्षा कमी करण्यास कारणीभूत परिस्थितीच्या मुद्द्यावर न्यायालयाने विचार केला। ॲडव्होकेट अजय मिसळ यांनी हे प्रकरण मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते असा युक्तिवाद केला। यासाठी त्यांनी विविध प्रकरणातील 12 न्याय संदर्भ दिले। न्यायालयाने या प्रकरणात शंकर खाडे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेतला। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाऐवजी सलग जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। न्यायालयाने म्हटलं, मृत्यूदंडाची शिक्षा देताना कोणते निकष स्वीकारले जावे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत। त्यामध्ये गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप असणे, गुन्ह्यामुळे न्यायालयाच्या विवेकबुद्धीला धक्का बसणे, आरोपी समाजासाठी कायम धोका ठरू शकतो, पीडित पूर्णपणे असहाय्य असणे, गुन्हा कोणत्याही चिथावणीशिवाय करण्यात आलेला असणे असा निकष आहेत। या प्रकरणातील वरील सर्व निकष लागू होत असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला आहे। आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यास कारणीभूत ठरणारी एखादी परिस्थिती आढळल्यास गुन्हेगाराचा निकष पूर्ण होत नाही, अशा परिस्थितीत आरोपीची मृत्यूदंडाची शिक्षा टळू शकते। त्यानंतर हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणाच्या निकषावर तपासणे आवश्यक आहे असं न्यायालयाने म्हटले। न्यायालयाने पुढे म्हटले, फिर्यादीच्या वतीने सरकारी पक्ष सहाय्य करणारे ॲडव्होकेट विपुल दुसिंग यांनी 2 न्यायालयांचा आधार घेतला। पहिला न्यायनिर्णय वसंत दुपारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणाचा होता। या प्रकरणात 47 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती। दुसरा संदर्भ हिम्मतराव सूर्यवंशी प्रकरणाचा देण्यात आला। या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोष सिद्ध कायम ठेवत मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती। पण सूर्यवंशींनी मांडलेले जजमेंट लागू होत नाही, कारण हा आरोपी मुलीसोबत दिसला आणि त्याचे स्पष्टीकरण देऊ शकला नाही। न्यायालयाने म्हटले की अवघ्या 3 वर्षाच्या मुलीविरुद्ध हा गुन्हा करण्यात आल्याने त्याचं गांभीर्य अधिक वाढतं। शवविच्छेदन अहवालातून गुन्ह्यातील कोर्य स्पष्ट होत असून आरोपी मृत्यूदंडासाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण करतो। गुन्ह्यामागील हेतू केवळ वासना बाळगणे हा होता। शवविच्छेदन अहवाल आणि लास्ट सीन पुरावा या गुन्ह्याचे गांभीर्य सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचे न्यायालयाने नमूद केले। पीडित केवळ 3 वर्षाची असल्याने आरोपीने तिच्या जिवंत राहण्याची कोणतीही शक्यता ठेवली नाही, त्यामुळे हा निकषही पूर्ण होत असल्याने न्यायालयाने म्हटले। न्यायालयाने पुढे 2 प्रश्न उपस्थित केले। पहिला म्हणजे या प्रकरणात अशी कोणती अपवादात्मक परिस्थिती आहे का ज्यामुळे जन्मठेप अपुरी ठरते। यावर उत्तर देताना न्यायालयाने या गुन्ह्यात अनेक अपवादात्मक वैशिष्ट्ये असल्याचे नमूद केले। आरोपीने पीडितेच्या मृत्यूनंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेखही न्यायालयाने केला। दुसरा प्रश्न असा होता की मृत्यूदंडाशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध आहे का। न्यायालयाने म्हटले की आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यास कारणीभूत ठरेल अशी कोणतीही परिस्थिती मांडण्यात आली नाही। न्यायालयाने अनेक संधी दिल्यानंतर आरोपीकडून तसे कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत। आरोपीच्या कुटुंबियांनी त्याच्या बाजूने पुढे येऊन काही मांडले नाही। शंकर खाडे प्रकरणात नमूद करण्यात आलेल्या अंतिम निकषाचाही या प्रकरणात प्रत्यय येतो। हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असून समाजात तीव्र संताप आणि घृणेची भावना निर्माण करणारा आहे। या गुन्ह्याने न्यायालयाच्या विवेकबुद्धीलाही धक्का बसला असून आरोपी स्वतःला समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याचे दाखवून देतो। हा गुन्हा कोणत्याही चिथावणीशिवाय करण्यात आला असे न्यायालयाने म्हटले। शिक्षा ठरवताना आरोपीच्या भूतकाळाचा विचार करण्यात आला। पूर्वीच्या एका प्रकरणात सरकारी पक्षाच्या पुराव्यातील त्रुटीमुळे आरोपी निर्दोष मुक्तता झाली होती। तसेच एका वृद्ध व्यक्तीने 1996 मध्ये आरोपीने एका शेळीशी लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची साक्ष दिली होती। आरोपीमध्ये पश्चातापाची कोणतीही भावना दिसून येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले। तर ही होती महत्त्वाची माहिती। तर अशाच माहितीसाठी आपल्या पेजला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरायचे नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।